नाशिकमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मोठे पक्षप्रवेश झालेले आहेत। भाजपाचा ठाकरे सेनेसह या ठिकाणी काँग्रेस आणि मनसेला हा मोठा धक्का देण्यात आलेला आहे। विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपात प्रवेश, देवयानी फरांदे यांच्या नाराजीनंतरही हा प्रवेश सोहळा पार पडलाय। मनसेचे दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरे सुद्धा या ठिकाणी त्यांनी भाजपमध्ये हा प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपाने या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेसह काँग्रेस आणि मनसेला हा मोठा धक्का दिलेला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाशिकमध्ये इनकमिंग सुरू आहे। दिनकर पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। दिनकर अण्णा पाटील यांचा पुन्हा भाजपात पक्षप्रवेश झालाय। अण्णा, खरं तर नाट्यमयरित्या हा आपला सगळा आजचा पक्षप्रवेश झाला। काल तुम्ही खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या जल्लोषात साजरे झाले आणि आज भाजपमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील यांचा विश्वास आहे। या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व पक्षातील सीमाताई हिरे असतील, फरांदेताई असतील, राहुल भाऊ ढेकले असतील, बाळासाहेब सानप, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आता निलेशजी बोरा, आशिषजी नार, सुनीलजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, हितचिंतकांचं मत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे। मी राजीनामा दिला, मग मागून मला माहीत नाही, मला अजून मिळालं नाही, पण माझा राजीनामा पहिला केला होता। राजीनामा पाठवल्यावर विषय नाही ना राहत, राजीनामा पाठवून दिला। माझा चांगला रोल राहणार आहे म्हणून मला प्रवेश दिला। किती जागा निवडून आणणार तुम्ही? सर्व 122 सगळे पक्ष आता निवडून आले भारतीय जनता पार्टी। आपण बघतोय दिनकर पाटील आपल्या सोबत होते। खरं तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण 122 नगरसेवक निवडून आणण्याचं त्यांनी या ठिकाणी त्यांना विश्वास दिलेला आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कशा घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माने, लोकशाही मराठी, नाशिक। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड जालन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार समोर आलाय। बेड उपलब्ध नसल्याने महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे। केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आता नातेवाईकांकडून मागणी होतीये। रुग्णालयाचा कारभार एवढा भोंगळ कारभार आहे ना की तिथं साधं टॉयलेट स्वच्छ नाही आणि तिथं त्या महिलाला एका रूम मध्ये डांबून ठेवून द्यायला तिथं अशा ठिकाणी ठेवलंय तिथं नुसता कात्रीचा ढेर आहे। आणि तिथं जर अशा जर गोष्टी घडत असत्या तर गरीब लोकांना जे समजा जालन्याला न येता तिथं शस्त्रक्रियाला जातात, पण तिथं जर अशी जर हेळसांड होत असेल तर मग ह्या महिलाचं संरक्षण कोण करणार आहे? आता आम्ही स्वतः जाऊन पण आमचं कोणी प्रशासन ऐकत नाहीये। एवढा वेळ आम्ही तिथं थांबलो तर रात्रीच्या थंडीचे तिथं पुन्हा लाईटची व्यवस्था नाहीये, लाईट नाहीये, इन्व्हर्टर असताना पण लाईट नाहीये आणि तिथं कर्मचाऱ्याच्या रूम वरती लाईट आहे पण रुग्णालयात लाईट नाहीये। एवढा कारभार ढिसाळ झालेला आहे तिथं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।